नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. संगमनेर शहरातील नगर परिषदेकडून दिलेल्या गटारी स्वच्छतेच्या कामात ठेकेदारांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना 10 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता संगमनेर शहरात घडली. नगर परिषदेकडून RM कातुरे अँड कंपनी या ठेकेदारास गटारी सफाईचे काम देण्यात आले होते. या कंपनीचे मालक राम रहीम मोहन कातुरे, निखिल राम रहीम कातुरे आणि नेव्ही एअर ट्रेनिंगचे ठेकेदार मुस्ताक बशीर शेख यांनी सुरक्षा नियमांची पूर्णतः पायमल्ली करत मजूर अतुल रतन पवार यास गटारीत उतरवले. विषारी वायूमुळे अतुलचा श्वास गुदमरला. मदतीसाठी आरडाओरडा करू लागला. माणुसकीच्या भावनेतून रियाज जावेद पिंजारी या युवकाने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तोही गटारीत पडला. दोघांनाही तातडीने बाहेर काढण्यात आले, मात्र श्वासोच्छवास बंद पडल्यानं घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर पिंजारी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मृत रियाज पिंजारी याच्या कुटुंबाला शासनाकडून 30 लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्याची मागणी पिंजारी समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सदर ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील समाज बांधवांनी केली आहे. या दुर्घटनेमुळे संगमनेर शहरात हळहळ व्यक्त केली जाते. यावेळी जाफर मंसुरी, अबुतला शेख, अखिल मंसुरी, फिरोज मंसुरी, शकील मंसुरी, मुजीब मंसुरी, फैजल मंसुरी, मुसा मंसुरी, नवाज मंसुरी, गौसी मंसुरी, बाबू मंसुरी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगमनेर येथील नगरपालिकेचं गटारीचं काम चालू असताना त्या ठिकाणी अतुल रतन पवार हा गटार काढत असताना त्याचा जीव गुदमरला. तर त्याने आवाज देऊन गायावाया करून मला वाचवा म्हणून त्यांनी घोषणा केली, आरडाला. तर हे ऐकून रियाज जावेद पिंजारी यांनी काय केलं, त्या उडी घेतली आतमध्ये. उडी घेतल्यावर त्याला पण श्वास नाही भेटला, अक्षर नाही भेटल्यामुळे तो गुदमरून तिथं त्याचा जीव प्राण त्याने गमावला. आणि मृत्यू पाहिल्यानंतर त्याला काढायसाठी बाकीचे लोक तिथे गेले. तर त्यांनी त्याला दोघाला काढलं. दोघं मृत्यू घोषित करून. तर हा रियाज पिंजारी हा हे होता, एकदम मजूर होता. गादी कारखाना फेरी करून असं वेल्डिंग काम करून हे आपलं उपजीव करायचे. याचे वडील पूर्णपणे आज बेड रेस्ट आहे, त्यांना काही काम होत नाही, काही नाही. आणि एक होता काम करणारा घरातला करता माणूस, हा गेल्यामुळं आता अतुल पवार तर हा याचा कर्मचारी असल्यामुळे त्याला मानधन मिळणार आहे, पण ह्याला काहीच मिळू शकत नाही. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. इथून मागं निवेदन गेलेले आहे. पिंजर संघटना महाराष्ट्र, नगर महापालिका अहमदनगर यांच्या वतीने त्याला निवेदन गेलेलं आहे. पण आमची परत रिक्वेस्ट आहे की हा माणूस वेगळा होता, कर्मचारी नसल्यामुळं त्याचं नाव मागे पडत आहे. तर ते न पडता दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेत हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला, त्यांचे अभिनंदन. पण पुढील पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला कलेक्टर साहेबांनी सहकार्य करावं, यासाठी आम्ही अहमदनगर सर्व पिंजारी समाजच्या वतीने आता कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आम्ही त्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. आणि कलेक्टर साहेबांसुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करून ह्याच्या न्याय मिळवून देईन. संगमनेरमध्ये जे घटना घडलेली 10/7/2025ला गटारीचं काम चालू असताना जो कर्मचारी खाली उतरला होता ते ओरडत होता, वाचवा वाचवा. त्याला वाचवण्यासाठी आवाज ऐकलं आणि रियाज जावेद पिंजारी जवळ आतमध्ये उडी मारली, पण ऑक्सिजन न मिळाल्यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. शासनाने त्या कर्मचाऱ्याला काहीतरी आर्थिक मदत जाहीर केलेली आहे, पण हा जो जावेद पिंजारी आहे, रियाज जावेद पिंजारी आहे, हे फक्त त्याच्यावर सगळं घर अवलंबून असताना त्याला सुद्धा शासनाने काहीतरी मदत करावी यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.